नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास, पाठ क्रमांक 2, इतिहास लेखन, भारतीय परंपरा भाग 1 मध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, प्राचीन काळातील इतिहास लेखन तसेच मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन यांचा अभ्यास केला. आज आपण भाग 2 मध्ये आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ यावर आधारित काही मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. भाग 2 मधील पहिला मुद्दा आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर 1819 ते 1827 होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रॅड डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रॅड डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि का राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. दुसरा मुद्दा आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. दुसरा मुद्दा आहे प्राच्यवादी इतिहास लेखन.
युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले. प्रश्न क्रमांक 1. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते? उत्तर आहे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम हे होते. प्रश्न क्रमांक 2. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणाच्या कारकिर्दीत लागला? उत्तर आहे हडप्पा संस्कृतीचा शोध जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत लागला. प्रश्न क्रमांक 3. जेम्स मिल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ जेम्स मिल यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 4. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? उत्तर आहे ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा आहे. प्रश्न क्रमांक 5. सन 1841 मध्ये कोणी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला? उत्तर आहे सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 6. 1819 ते 1827 मध्ये मुंबईचे गव्हर्नर कोण होते? उत्तर आहे 1820 ते 1827 मध्ये मुंबईचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे होते. प्रश्न क्रमांक 7. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव काय आहे? उत्तर आहे मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे नाव जेम्स ग्रँट डफ हे आहे. प्रश्न क्रमांक 8. जेम्स ग्रँट डफ यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे जेम्स ग्रँट डफ यांनी ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती कोणाच्या लेखनात उमटलेली दिसते? उत्तर आहे भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती जेम्स ग्रँट डफ यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. प्रश्न क्रमांक 10. राजस्थानचा इतिहास
कोणत्या अधिकाऱ्याने लिहिला? उत्तर आहे राजस्थानचा इतिहास कर्नल टॉड या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिला. प्रश्न क्रमांक 11. हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास कोणी लिहिला? उत्तर आहे हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास विल्यम विल्सन हंटर यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 12. डफ यांच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा कोणी 19व्या शतकात दाखवून दिल्या? उत्तर आहे डफ यांच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि व्ही. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. प्रश्न क्रमांक 13. 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले कोणता ग्रंथ वसाहतवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे? उत्तर आहे 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ वसाहतवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणता अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता? उत्तर आहे प्राच्यवादी विद्वानांचा वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर भर होता. प्रश्न क्रमांक 15. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? उत्तर आहे इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 16. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये कोणत्या जर्मन अभ्यासकाचा उल्लेख करायला हवा? उत्तर आहे प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन अभ्यासकाचा उल्लेख करायला हवा. प्रश्न क्रमांक 17. मॅक्स म्युलरने कोणत्या ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला? उत्तर आहे मॅक्स म्युलरने हितोपदेश या ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. प्रश्न क्रमांक 18. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेतील अनुवाद कोणत्या नावाने संपादित केला? उत्तर आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेतील अनुवाद द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने संपादित केला. प्रश्न क्रमांक 19. प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम कोणत्या विद्वानाने केले? उत्तर आहे प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सईद या विद्वानाने केले.